नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सहप्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया को पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा. या कार्यक्रमात मी अमृता आकाश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. घराघरात गौरी गणपतीचा उत्साह आहे. आज माहेरवाशीण गौराईंना निरोप देण्याचा दिवस. सोनपावलांनी आलेल्या गौराईनं आपल्या चैतन्याचा ठसा घराघरात उमटवलेला आहेच आणि अनेकांकडे गणपती बाप्पाचा मुक्कामही आणखीन काही दिवस असणार आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे आनंदाचा आणि चैतन्याचा झरा वाहतोय. आपल्या लाडक्या बाप्पासोबतच गौराईच्या नैवेद्यासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. बाप्पाला आणि माहेरवाशिणीच्या पाहुणचारासाठी जितकं करू तितकं कमीच. आज पाहुयात सुप्रसिद्ध अभिनेत्री दक्षता जोईल हिने नैवेद्यासाठी काय खास बनवलंय ते. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. गणेशोत्सव अगदी धूमधडाक्यामध्ये आनंदी अशा साजेशा वातावरणामध्ये चालू आहेच, पण फक्त आनंद हा आपल्या चेहऱ्यावर नाहीये, तर बाप्पाच्या पोटात सुद्धा भरपूर आनंद तुम्हाला देण्यात आलेल्या आशीर्वादाच्या रूपाने सामावलेला आहे. आणि म्हणूनच बाप्पाचा हा आशीर्वाद अजून मिळवण्यासाठी आपल्याला बाप्पाला गोडधोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहेतच. आणि त्यातलाच एक पदार्थ आज दाखवण्यासाठी आपल्याबरोबर आलेली आहे प्रसिद्ध अभिनेत्री दक्षता जोईल. नमस्कार दक्षता. नमस्कार. गणेशोत्सवाच्या सगळ्यात आधी तुला खूप शुभेच्छा. तुला पण शुभेच्छा आणि सगळ्या TV9 मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना शुभेच्छा. बरं, आता आपल्याला बाप्पाचा नैवेद्य करायचा. आपल्याला म्हणजे तू करणार आहेस, मी बघणार आहे. कोणता आहे पदार्थ? काय होतं, बऱ्याचदा बाप्पासमोर नैवेद्य बऱ्याच प्रकारची फळं असतात. हो. तर त्याचं काय करायचं, मग बऱ्याचदा काय होतं की आपण प्रसादात देतो. हो. पण काय होतं की जे भक्त येतात किंवा आरतीला जी मंडळी जमतात त्यांना पण तो प्रसाद खाऊन कंटाळतो. त्यामुळे मग असं काहीतरी करणार आहे, म्हणजे अर्थात प्रेक्षकांना माहित असेल, त्यामुळे मी आज करणार आहे पायनॅपल शिरा. आहा, क्या बात आहे. म्हणजे सगळ्या फळांमधला एक फळ तिने निवडलाय. निवडलं आणि अननसाचा शिरा आता आम्ही करणार आहोत. आपण तयारी करून घेऊया. येस. दक्षता, शिऱ्याची सगळी तयारी आपण केलेली आहे आणि आता सुरुवात करूया. ओके, मी गॅस ऑन करते. सगळ्यात आधी तर मला असं वाटतं बाप्पासाठी कोणताही पदार्थ बनवताना तूप हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे तूप जर त्यात कंजूशी केली तर मला असं वाटतं तो प्रसाद म्हणजे नाही, अशक्य. त्यामुळे आपण तूप कंजूशी न करता टाकूया. बरं. आणि ते प्रमाणात असतंच ना, नाही का? प्रसादाचा शिरा म्हटल्यानंतर आपण तुपाचं एक प्रमाण ठरलेलं असतं रव्याबरोबर. आणि जसं तिने सांगितलं तसं की तूप हे पाहिजेच, तुपाला पर्यायच नाही. आणि त्यातनं गोवर्धनचं तूप असेल तर त्यालाच प्राधान्य द्यायचं कधीही, कारण गोवर्धनचं तूप हे शुद्ध तूप आहे. गोवर्धनचं तूप गाईच्या शुद्ध दुधापासून बनलेलं आहे. आणि म्हणूनच यंदाचा गणेशोत्सव आपल्याला गोवर्धनचं घी घरी आणून साजरा करायचा आहे. गोवर्धनचं तूप घरी आणायचं आहे, कारण गोवर्धनचं तूप म्हणजे शुद्ध सोनेरी, जसं तुम्ही पाहू शकताय आता, आणि दाणेदार सुद्धा आहे. आता आपण रवा भाजून घेऊयात यात. बरं. मंद आचेवरच भाजायचं, नाहीतर ते लागण्याची शक्यता असते. बरोबर. रवा छान भाजून झाला, एक गोल्डन रंग आलाय त्याला. आता आपण हा बाउल मध्ये काढून घेऊया. बरं. आपण हीच कढई वापरूयात आपली पुढची प्रोसेस करण्यासाठी. आपण हे बाजूला तोपर्यंत ठेवून देऊया. इथे ठेवते. आता परत गॅसला आपण आता परत
तूप टाकूयात त्यात. बरं. याला पण जरा भरपूर तूप वापरायचं. हो, शिरा म्हणजे तूप. हे आता आपण यात तुपात अननस टाकलाय. हा, काढ. ते आपण यात साखर टाकूयात. बरं. आता कोणी त्यांच्या चवीनुसार साखर टाकू शकतं. म्हणजे मला आता जास्त गोड आवडत नाही, किंवा बऱ्याचदा काय होतं की गोड आता ते म्हणतात ना की एक जरा हेल्थ कॉन्शियस झालं, त्यामुळे गोड म्हटलं की जरा नाही म्हणतात. तर अननसाला पण त्याची चव असते. बरोबर. त्यामुळे आपण जरा बेतानेच टाकू, म्हणजे खूप गोड पण नाही होणार. आपल्याला याला उकळ नाही काढायचे, फक्त आपण ती साखर मेल्ट होऊ देऊया. छान साखर पण मेल्ट झालीये. आपण आता आपला रवा टाकू. येस. आता त्याचा सुगंध यायला लागला बघ ना. मस्त. आता काय करायचं? आता आपण थोडंसं पाणी टाकूया. बरं. आणि नंतर मग आपण झाकण ठेवूया. जास्त नाही ना? नाही, जास्त नाही. ती तुपाची जी एक तुपाचा जो गुणधर्म आहे, जे एक तूप लागतं शिरा खाताना, तो राहायला हवा. बरं. आपण हे थोडंसं परतूयात आणि झाकण ठेवूयात. हा थोडा आटत चाललाय शिरा. जे आपण पाणी टाकलं होतं ते आता आटत चाललंय. आता आपण गॅस थोडासा कमी करूया. कमी केलाय. आपला शिरा झालाय आणि एक सुगंध पण येतोय. सुंदर. आता आपण गॅस बंद करूयात आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकले तरी चालतील. गॅस बंद करून आपण ड्रायफ्रुट्स टाकत आणि काही ड्रायफ्रुट्स आपण डेकोरेशन म्हणजे गार्निशिंग साठी ठेवून देऊया. आणि उरले तर मग तुम्ही खाऊ शकता नुसतेच. वाह, शिरा तर झालेला आहे. आणि हा अननसाचा शिरा आम्ही पटकन सर्व करून घेतो आणि बाप्पाच्या चरणी नैवेद्य म्हणून अर्पण करतो. दक्षता, तू इथे आलीस आणि बाप्पासाठी एक खास नैवेद्याचा प्रकार करून दाखवलास, त्याबद्दल तुझे खूप आभार. पण फक्त आभारच नाहीत, तर गोवर्धन कडून तुला ही आनंदाची गोड भेट. थँक्यू. रसिका हो, आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा तेवढीच आनंदाची गोड भेट आहे आणि ती सुद्धा गोवर्धन कडनंच. कारण गोवर्धन हा आपला लाडका ब्रँड आता मिठाई क्षेत्रात सुद्धा आलेला आहे. आणि गोवर्धनची मिठाई ही शुद्ध तुपात तयार केलेली आहे. मग त्यामध्ये तुम्हाला पेढे, मोदक, काजू कतली, काजू पिस्ता रोल मिळू शकतात. आपल्याला काय करायचंय तर लवकरात लवकर जवळच्या दुकानातच जायचंय आणि गोवर्धनची मिठाई खरेदी करायची आहे. यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया गोवर्धन मिठाई बरोबर. गर्वाने गोवर्धन.